आज आपण एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती कसं जायचं, नेव्हिगेट कसं व्हायचं ते बघणार आहोत। त्याच्यासाठी इथे एक फर्स्ट पेज म्हणून बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये ॲप बारवरती आपण फर्स्ट पेज हे टेक्स्ट डिस्प्ले केलेलं आहे आणि बॉडीमध्ये एक वेलकम टू फ्लटर असा एक टेक्स्ट विजेट टाकलेला आहे। मग आता मला एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जायचं आहे, मग ते कसं जाणार, तर त्या एखाद्या बटनवरती क्लिक केल्यानंतर जाणार, एखाद्या बटनवरती क्लिक केल्यानंतर जाणार। मग बटन कुठलं पाहिजे, तर समजा मी इलेवेटेड बटन घेतलं, इलेवेटेड बटन। मग या इलेवेटेड बटनच्या दोन प्रॉपर्टीज, एक ऑन प्रेस्ड आणि दुसरी चाइल्ड। मग त्याच्यातली जी ऑन प्रेस्ड प्रॉपर्टी आहे ती काय इंडिकेट करते, तर त्या बटनला क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे तो कोड इथे येणार। आणि चाइल्ड ही प्रॉपर्टी काय इंडिकेट करते, तर या इलेवेटेड बटनचा चाइल्ड कोण, म्हणजे त्याच्या आतमध्ये काय दिसलं पाहिजे, तर त्याच्या आतमध्ये या बटनच्या आतमध्ये एक टेक्स्ट दिसलं पाहिजे, कुठलं, तर नेक्स्ट। मग बटनच्या वरती अशी नेक्स्ट नावाची लेबल दिसणार। ऑन प्रेस्ड या बटनवरती क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे तो कोड इथे लिहिणार। मग इथे मी कंट्रोल स्पेस दाबतो, मग या बटनवर क्लिक केल्यानंतर जो कोड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे तो जर सिंगल लाईनचा असेल तर हे ॲरो फंक्शन निवडायचं, मल्टी लाईनचं असेल तर कर्ली ब्रॅकेट निवडायचं। मग ऑन प्रेस्ड बटनला क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे तो कोड मी आता इथे लिहायला घेतो। तर मला नेव्हिगेट करायचं आहे एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती, मग त्याच्यासाठी नेव्हिगेटर नावाचा क्लास वापरणार, नेव्हिगेटर डॉट पुश। जसं स्टॅकमध्ये पुश आणि पॉप मेथड असतात तशाच इथे नेव्हिगेटरच्या पुश आणि पॉप मेथड आहेत। मग पुश म्हणजे काय, एक नवीन स्क्रीन आपण पुश करणार जे आपल्या एक्झिस्टिंग स्क्रीनच्या, करंट स्क्रीनच्या वरती येणार, आणि जेव्हा पॉप करणार तेव्हा वरची स्क्रीन आहे ती डिलीट होणार आणि त्याच्या खालची स्क्रीन जी असणार ती आपल्याला दिसणार। पुश आणि पॉपमधला फरक। मग इथे पुश करतोय, तिथे कॉन्टेक्स्ट पहिला पॅरामीटर आला तसा राहू द्या, इथे अंडरलाईन दिसतंय बघा। मग अंडरलाईन दिसतंय त्या ठिकाणी मी काय करणार, हे खोडून कंट्रोल स्पेस दाबणार, कंट्रोल स्पेस दाबून इथे मटेरियल पेज रूट घेणार। पण जेव्हा जेव्हा इथे ब्रॅकेटच्या इथे असं दिसतं तेव्हा समजायचं तिथे सेमीकोलनची आवश्यकता आहे, तर सेमीकोलन द्यायचा। आणि आता मी हे काम करतो मटेरियल पेज रूट। मग मटेरियल पेज रूटमध्ये इथे बघा अंडरलाईन दिसते लाल रंगाची, हे खोडतो, इथे सुद्धा कंट्रोल स्पेस मारतो आणि याच्या आतमध्ये मला आता दुसऱ्या पेजवर जायचा कोड लिहायचा आहे। तो जर मल्टी लाईनचा असेल तर कर्ली ब्रॅकेट वापरणार, सिंगल लाईनचा असेल तर ॲरो फंक्शन वापरणार। आधी मी कर्ली ब्रॅकेट वापरून दाखवतो, मग ॲरो फंक्शन वापरून दाखवतो। हे कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेटमध्ये मी आता इथे काय लिहितो, रिटर्न इथल्या दुसऱ्या क्लासचं नाव, दुसरा क्लास काय अजून मी बनवलेला नाही आहे तरी इथे स्पेसिफाय करून ठेवतो, सेकंड पेज। मग सेकंड पेज बनवलं आहे का, नाही, तर इथून आपण असं सेकंड पेज क्रिएट करू शकतो खाली, किंवा इकडे तुम्ही मेन डॉट डार्ट नावाची फाईल आहे तशी दुसरी फाईल बनवू शकता आणि त्याच्यामध्ये तो दुसरा कोड सेपरेट लिहू शकता सेकंड पेजचा। तर असो सध्या मी इथे ठेवतो। मग मला सेम टू सेम असंच पेज पाहिजे दुसरं सुद्धा, म्हणून मी काय करतो, हाच कोड कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो। फक्त यामध्ये फरक काय करतो, फर्स्ट पेज आहे त्या ठिकाणी सेकंड पेज दिसलं पाहिजे। या क्लासचं नाव काय असणार, सेकंड पेज। आणि या सेकंड पेजवरती सुद्धा एक बटन असणार, त्या बटनवरती लेबल काय असणार, नेक्स्ट ऐवजी बॅक। आणि या ऑन प्रेस्ड या बटनवरती जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा काय होणार, नेव्हिगेटर डॉट पुश ऐवजी नेव्हिगेटर डॉट पॉप। इथे बघा गोल ब्रॅकेटच्या ऐवजी गोल ब्रॅकेटच्या ठिकाणी इथे लाल दिसते खाली अंडरलाईन, असं दिसलं तर तिथे सेमीकोलन वापरायचा, सेमीकोलन मारायचा। तर नेव्हिगेटर डॉट पॉप हे काय करणार, ही जी करंट स्क्रीन आहे ती पॉप करून टाकणार, म्हणजे स्टॅकमधून काढून टाकणार। मग त्याच्या खाली जी स्क्रीन होती म्हणजे फर्स्ट पेजवाली ही स्क्रीन पुन्हा दिसणार, कधी, या बॅक बटनवरती क्लिक केल्यानंतर। मग एवढं करून हा माझा कोड मी रन करतो। इथे बघा फर्स्ट पेज आलेलं आहे आणि एक नेक्स्ट बटन आहे, नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर सेकंड पेजवरती गेलो, बॅक बटनला क्लिक केल्यानंतर पुन्हा सेकंड पेज पॉप झालं, रिमूव्ह झालं आणि पुन्हा मी फर्स्ट पेजवरती आलो। मग इथे जो मी कोड लिहिला आहे
तो सिंगल लाईनचाच आहे इथे या कर्ली ब्रॅकेटमध्ये. मग इथे कर्ली ब्रॅकेट ऐवजी मी इथे ॲरो फंक्शन सुद्धा वापरू शकतो. मग हीच गोष्ट आपण ॲरो फंक्शन वापरून बघूया. पुश मटेरियल पेज रूट बिल्डरमध्ये आता मी इथे ॲरो फंक्शन वापरणार आणि या ॲरो फंक्शनमध्ये सेकंड पेज असं लिहिणार. बघा सेम गोष्ट झाली, पण लाईन ऑफ कोड कमी झाला. त्यानंतर हे सुद्धा आपण ॲरो फंक्शनमध्ये करू शकतो का, ऑन प्रेस्ड, ते सुद्धा बघूया. एवढा मी कोड आहे तो कट करतो. ऑन प्रेस्ड कर्ली ब्रॅकेट. इथे मागाशी आपण कर्ली ब्रॅकेटवाला निवडलं होतं, आता ॲरो फंक्शन निवडलं. ॲरो फंक्शनमध्ये मागाशी लाईन कॉपी पेस्ट करतो जी मी कट करून ठेवली आहे ती नेव्हिगेटर डॉट पुशवाली. झालं. सेम गोष्ट घडत आहे, पण आपला लाईन ऑफ कोड कमी झाला. सिमिलरली इथे सुद्धा करू शकतो. आतमधला कोड आहे तो हा कट करून ठेवतो, हे सगळं काढतो. ऑन प्रेस्ड कंट्रोल स्पेस, इथे ॲरो फंक्शन की कर्ली ब्रॅकेट, आता ॲरो फंक्शन, त्याच्यामध्ये तो कोड पेस्ट करतो. होतंय. म्हणजे ॲरो फंक्शन वापरून आपला कोड कमी होतो, पण त्याला लिमिटेशन आहे. एकच लाईनचा जर कोड असेल तर आपण ते ॲरो फंक्शन वापरायचं. तर आता काय करूया, आता आपण पॅरामीटर पाठवूया. याच्यावरती एक टेक्स्ट बॉक्स घेऊया. त्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण काहीतरी नाव टाईप करणार. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर या स्क्रीनवरती वेलकम आणि ते नाव आपल्याला तिथे दिसलं पाहिजे अशा टाईपचा आपण कोड करूया. मग त्याच्यासाठी फर्स्ट पेजमध्ये मी काय करतो, एलिव्हेटेड बटनच्या वरती एक टेक्स्ट बॉक्स घेतो, टेक्स्ट फील्ड घेतो. मग टेक्स्ट फील्ड, एलिव्हेटेड बटन हे कशामध्ये राहणार, हे दोन्ही आपल्याला व्रॅप करावे लागतील कॉलममध्ये. कॉलममधला एक एलिमेंट काय झाला, एलिव्हेटेड बटन. मग एलिव्हेटेड बटनच्या वरती मी ॲड कोण करणार, टेक्स्ट फील्ड ॲड केलं आणि कॉमा. टेक्स्ट फील्डच्या खाली आपल्याला एलिव्हेटेड बटन दिसणार. मग या टेक्स्ट फील्डची व्हॅल्यू आपल्याला ॲक्सेस करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला याच्यासाठी एक कंट्रोलर बनवावा लागेल. मग तो मी इथे कंट्रोलर बनवतो टेक्स्ट फील्डसाठी. टी नेम नावाचं समजा टेक्स्ट फील्डच्या कंट्रोलरला आपण नाव दिलं टेक्स्ट एडिटिंग कंट्रोलर. टेक्स्ट एडिटिंग कंट्रोलरचं हे इथे मी ऑब्जेक्ट बनवलं. टी नेम हा कंट्रोलर कोणासाठी वापरायचा आहे, या टेक्स्ट फील्डसाठी. म्हणून इथे मी काय करणार, कंट्रोलर काय, टी नेम हा कंट्रोलर वापर. आता या टेक्स्ट फील्डची व्हॅल्यू मला पाठवून द्यायची आहे कुठे, पुढच्या पेजला, म्हणजे सेकंड पेजला. इथे सेकंड पेजला ती व्हॅल्यू पाठवून द्यायची आहे. आणि ती सेकंड पेजला जी काय व्हॅल्यू पाठवून देणार ती इथे कॅच कशी होणार, तर कन्स्ट्रक्टरद्वारे ती कॅच होणार. मग कन्स्ट्रक्टरमध्ये एक पॅरामीटर मला पाहिजे, कुठला, नेम हा पॅरामीटर पाहिजे. मग त्याच्यासाठी मी इथे कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो, जनरेट कन्स्ट्रक्टर या पॅरामीटरसाठी. असे तुम्ही मल्टिपल पॅरामीटरसुद्धा घेऊ शकता. सेकंड पेजचा हा कन्स्ट्रक्टर बनला. या कन्स्ट्रक्टरला मी ती व्हॅल्यू पास कशी करणार, तर सेकंड पेजचा ऑब्जेक्ट जिथे आपण बनवलेला आहे इथे, ते इथून ती व्हॅल्यू पास करणार. तुमचा जो टेक्स्ट बॉक्स आहे त्याचा जो कंट्रोलर आहे त्या कंट्रोलरला नाव काय दिलं आहे, हा जो टेक्स्ट बॉक्स आहे हां टेक्स्ट फील्ड, या कंट्रोलरला नाव काय दिलं आहे, टी नेम, बरोबर.
त्याच्या आतमधलं टेक्स्ट घ्यायचं आहे. मग इथे tname डॉट टेक्स्ट, याच्यामधलं जे टेक्स्ट आहे ते ॲज अ पॅरामीटर म्हणून पाठवलं जाणार सेकंड पेजला, ते इथे आपल्याला मिळणार. हे आहे ते धिस डॉट नेम, म्हणजे या क्लासचा हा जो व्हेरिएबल आहे, इन्स्टन्स व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये स्टोअर होणार ती व्हॅल्यू. त्या टेक्स्ट बॉक्समध्ये पहिल्या पेजच्या टेक्स्ट बॉक्समध्ये जी काही व्हॅल्यू येणार ती सेकंड पेजच्या या नेम व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार. आता स्टोअर झालेली व्हॅल्यू मला दाखवायचं आहे. सध्या इथे काय आहे, एलिव्हेटेड बटन. मग ती स्टोअर झालेली व्हॅल्यू दाखवण्यासाठी वेलकम आणि ती स्टोअर झालेली व्हॅल्यू म्हणजे त्या कोणत्या स्टुडंटचं नाव ते दाखवण्यासाठी मला काय करावं लागेल, एलिव्हेटेड बटनच्या वरती इथे काहीतरी एक टेक्स्ट विजेट घ्यावं लागेल. मल्टिपल विजेट कशामध्ये स्टोअर करून आपण ठेवतो जनरली, कॉलममध्ये. म्हणून याला काय करतो, wrap with column. आणि एलिव्हेटेड बटनच्या आधी मी काय टाकतो, एक टेक्स्ट विजेट टाकतो. आणि याच्यामध्ये लिहितो वेलकम आणि या नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू. असं जर मी लिहिलं तर काय होणार, वेलकम नेमच दिसणार प्रत्येक वेळेला. तेच जर मी डॉलर कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलं वेलकम नेम असं डॉलर कर्ली ब्रॅकेटमध्ये, तर काय वेलकम आणि या नेम व्हेरिएबलच्या आतमध्ये स्टोअर झालेली मला व्हॅल्यू डिस्प्ले होणार. मग हे प्रॅक्टिकल आपण रन करून बघूया. मग इथे मी टाईप करतो नारायण आणि नेक्स्ट करतो. बघा वेलकम नारायण आलं. त्याच्यानंतर इथे मी टाईप करतो गोविंद, नेक्स्ट करतो. बघा इथे वेलकम गोविंद आलं. म्हणजे काय, फर्स्ट पेजवरती एखादा काहीतरी पॅरामीटर आहे तो आपण सेकंड पेजला पाठवतो आहोत. असे तुम्ही मल्टिपल पॅरामीटर्स पाठवू शकता. कॉमा वापरून इथे तुम्ही मल्टिपल पॅरामीटर सिलेक्ट करू शकता. स्ट्रिंग नेम असेल, त्यानंतर इथे सर नेम, समजा हे काय असेल फर्स्ट नेम, हे काय असेल लास्ट नेम. मग इथे सुद्धा काय होणार, असाच कन्स्ट्रक्टर बनणार. कन्स्ट्रक्टर या दोघांसाठी बनणार. हे दोन्ही सिलेक्ट करणार आणि ओके करणार. मग आता इथे जेव्हा मी कन्स्ट्रक्टर याचा कॉल करणार तेव्हा मला इथे tname डॉट टेक्स्ट आहे तसंच दुसरा एक टेक्स्ट बॉक्स बनावा लागेल मला, लास्ट नेमवाला डॉट टेक्स्ट, तो इथे पाठवणार. म्हणजे इथे जसा सिक्वेन्स आहे या सिक्वेन्सने मला इथून पॅरामीटर पास करावे लागतील. कळलं? अशा प्रकारे आपण एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती नेव्हिगेट कसं करायचं, त्याच्यामधून पॅरामीटर्स कसे पाठवायचे हे आपण बघितलं.